चरितं रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एकमक्षरम पुंसा महापातकनाशनम। एक बाणी एक वचनी एक पत्नी मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रजीचे चरित्र सज्जनानो जीवाचं कल्याण करणार आहे। संसारामध्ये तापलेल्या जीवाला सुख शांती समाधान प्राप्त करून देणारे चरित्र म्हणजे रामचरित्र। रामकथा ही जीवनाची व्यथा कमी करणारं जगाच्या पाठीवरचं एकमेव साधन आहे। आणि रामकथा ही मंदिरातली किंवा मंडपातली कथा नसून सज्जनानो रामकथा तर प्रत्येकाच्या घराघरातली कथा आहे। खूप मोठी श्रीमंती आहे एखाद्या माणसाच्या घरामध्ये, पण घरातली माणसं जर एकमेकाचं तोंडच पाहत नसतील तर पैसे असून सुद्धा ते घर दरिद्री आहेत। आणि म्हणून रामकथा ही एका प्रपंचिक आदर्श पुरुषाची कथा आहे। ज्या व्यक्तीला असं वाटत असेल की आपलं जीवन आदर्श असावं, आपलं कुटुंब आदर्श असावं, आपला गाव आदर्श असावा, आपला देश आदर्श असावा, त्या माणसाने रामकथा अवश्य ऐकावी। आणि रामकथा ऐकून या मंडपमध्ये न ठेवता प्रत्येकाने ही घरी घेऊन जावी। घराघरातल्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे रामायण, अशी ही सुरस गोड पवित्र श्रीरामकथा संतश्रेष्ठ सद्गुरू वामन भाऊच्या 48व्या पुण्यस्मरणार्थ नगद नारायण बाबांची कृपा, मच्छिंद्र गडकर निगमानंद बाबाची कृपा, सद्गुरू भगवान बाबांची कृपा आणि महंत आदरणीय गुरुवर्य जनार्दन बाबा यांचं कुशल मार्गदर्शन आणि सर्व या भागातील शेतकरी मायबाप, फुलसांगवीकर, लहान लेकरापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत प्रत्येक व्यक्तीने हा वाहून घेतलेला कार्यक्रम भाऊच्या प्रेमास्तव आणि या 48व्या वर्षामध्ये हा सोहळा चालू असताना हे रामायणाचं निमंत्रण आदरणीय आपल्या गावचे आदर्श माजी सरपंच रमेश भाऊ तळेकर आणि आदरणीय सोनवणे सर विष्णू भाऊ सोनवणे यांनी या रामायणाचं मला निमंत्रण दिलं आणि त्यामुळे गेली 6 दिवसापासून तुम्हा शेतकरी मायबापांचं मला दर्शन घडतं हे माझं परम भाग्य। काल आपल्या रामायणामध्ये पंचवटीच्या ठिकाणी रामाचं वास्तव्य होतंय। हे जनरेटर बंद नाही का होत? लाईट आली का? हे अलीकडचं लावीत असतात ना मोठं, ते जरा फटफट करते, आवाज येतो त्याचा। काल आपल्या रामायणामध्ये पंचवटीच्या ठिकाणी रामाचं वास्तव्य होतं। इकडं लक्ष द्या। लक्ष्मणाने पंचवटीमध्ये 2 पर्णकुट्या बनवल्या। एक पर्णकुटी रामसीतेसाठी आणि एक पर्णकुटी स्वतःसाठी। असे काही दिवस निघून गेले आणि एक दिवशी रामाचा प्रसन्न चेहरा पाहून लक्ष्मणाने रामाला 5 प्रश्न विचारले। याला रामायणातली लक्ष्मण गीता म्हणतात। कोणते 5 प्रश्न विचारले? दादा, ज्ञान कशाला म्हणतात? माया कशाला म्हणतात? देव आणि जीव याच्यातला भेद कोणता? वैराग्य कशाला म्हणतात? आणि तुमची भक्ती करणारा भक्त ओळखायचा कसा? 5 प्रश्न लक्ष्मणाने रामाला 5 प्रश्न विचारले। दादा, ज्ञान कशाला म्हणतात? माया कशाला म्हणतात? देव आणि जीव याच्यातला भेद कोणता? वैराग्य कशाला म्हणतात? आणि तुमची भक्ती करणारा भक्त ओळखायचा कसा? आवाज थोडा कमी करायचा।
पहिला प्रश्न आहे आपला, ज्ञान कशाला म्हणतात? हे पुस्तकं वाचून काही मंडळी मास्तर झाली, काही मंडळी वकील झाली, डॉक्टर झाली, कलेक्टर झाली, SP झाली. पुस्तकं वाचून अनेक पदावर काही व्यक्ती, काही मंडळी गेलेली आहे. याचा अर्थ ते ज्ञानी आहेत असा नाही. माझ्याकडे लक्ष द्या तुम्ही. मग ज्ञान कशाला म्हणतात? ज्ञान कशाला म्हणतात? बसा दादा बसा. जी व्यक्ती उलटी नजर करून स्वतःच्या शरीरातला देव पाहते तो जगातला महान सत्पुरुष, ज्ञानी पुरुष आहे. पुस्तकं वाचून माणसं पदावर गेले, गव्हर्नमेंट नोकऱ्या करू लागले, याचा अर्थ ते ज्ञानी झाले असा नाही. स्वतःच्या स्वस्वरूपाची ओळख होणं हा जगातला ज्ञानी सत्पुरुष आहे. म्हणून मदालसामध्ये आईने लेकराला काय शिकवावं त्याच्यासाठी महिला मंडळी इकडे लक्ष द्या. ज्ञानोबारायाच्या गाथ्यामध्ये 7 मदालचे अभंग लिहून ठेवले ज्ञानोबारायांनी. त्या 7ही अभंगामध्ये आईने लेकराला काय शिकवावं एवढंच लिहिलंय. उपजत रंगणारे पुत्रा जावे त्वावना, उपजत रंगणारे पुत्रा जावे त्वावना, बैसोनी आसनी रे पाहे निर्वाणीचा खुना, बैसोनी आसनी रे पाये निर्वाणीचा खुना, प्राणासी भय नाही तापत्रय चरणा, प्राणाची भय नाही तापत्रय चरणा, मग तुझा सौरसु पाहे पाहे प्रब्रह्मीचा खुना, मग तुझा सर्वस्व पाये पाये प्रभवीचा खुना, पर्य दे मदालसा सोहम जुदुरे बाळा, पर्य दे मदालसा सोहम जुदुरे बाळा, हरिये दे मदालसा सोहम रे बाळा, हरिये दे मदालसा सोहम रे बाळा. आईने मुलाला काय शिकवावं त्याच्यामध्ये मदालसामध्ये लिहून ठेवलंय. उपजत रंगणारे पुत्रा जावे त्वावना. हे बाळा, अरे थोडी शिस्त ठेवा. तुला पाय उचलून टाकायला आल्याबरोबर तू जंगलामध्ये निघून जा अशी माय म्हणती लेकराला, आणि जंगलामध्ये जाऊन देवाचा शोध घे. आईने लेकराला शिकवलंय. उपजत रंगणारे पुत्रा जावे त्वावना, बैसोनी आसनी रे पाहे निर्वाणीच्या खुना, प्राणाशी भय नाही तापत्रय चरणा, मग तुझा सौरसु पाहे पाहे प्रब्रह्मीच्या खुना, पर्य दे मदालसा सोहम जुजुरे बाळा. स्वतःच्या शरीरातला देव जो पाहतो ना तो जगातला खरा ज्ञानी पुरुष आहे. माझ्याकडे इकडे लक्ष द्या. ज्याला शरीरातला देव दिसतो त्याला जगातली प्रत्येक वस्तू दिसती. असे होते संत वामन भाऊ महाराज, संत भगवान बाबा. रोज देवाची भेट घेणारे संत होते म्हणून जगातलं काहीही त्यांना कळत होतं. मग तू देखसी स्वर्ग त्रिभुवन पाताळ, नको भुलो येणे ब्रह्मे सांडी विषय पालाळ, आपण आपे देख पारे नाही स्वरूप वेगळ,
परमात्मा व्यापक रे पहा परब्रह्म सावळ पर्य दे मदाल सा सोहम जुजुरे बाळा. मी काय सांगतोय रामायणात हे तुमच्या डोक्यात घुसलं पाहिजे. ज्ञान कशाला म्हणतात? उलटी नजर करून शरीरातला देव जो पाहतो तो ज्ञानी माणूस आहे. चला माया कशाला म्हणतात? माया. महाराज, हा माझा बंगला, ही माझी शेती, हे माझे बैल, ही माझी बायको, हे माझे लेकरं, याला म्हणतात माया. आणि तुम्हाला माझी विनंती आहे, जन्मभर दुःख भोगतो ना माणूस, त्याचं कारणच फक्त माया आहे. आपटू रडतो माणूस मरेपर्यंत, त्याचं कारण फक्त माया आहे. आणि आम्हाला दुःख भोगावं लागतं एकच शब्दामुळं, फक्त माझ्या शब्दामुळं. हे माझं, ते माझं, ते माझं. माझा शब्द आला की दुःख जन्माला येत आहे. आणि तुम्हाला तसं पटत नसल तर एक 2 मिनिटाचा दृष्टांत सांगतो तुम्हाला, इकडे लक्ष द्या. फॅन चालू का काय गडे इथं? बर. एक श्रीमंत माणूस सकाळी सकाळी टेबलवर पेपर, हातामध्ये चहाची कबशी, पेपरची वळ वाचित आणि चहाचा घोट पेत. पेपरची वळ वाचित आणि मजानी चहाचा घोट पेत. एवढ्यात शेजारचा माणूस येतो, दादा तुम्ही आजचा पेपर वाचला का? दादा म्हणले पेपर समोरच आहे. नाही म्हणले पेपरमधली दुर्घटना वाचली का? हो म्हणले पहिलीच हेडिंग आहे, जळगाव धुळ्याच्या मध्ये एस टी ट्रकचा ॲक्सिडेंट, 37 माणसं ठार. हे काय? आणि दादा म्हणले असा कोणता पेपर आहे की त्याच्यात ॲक्सिडेंटची बातमी नाही? होता आला माणसाचा रोज धडाधड माणसं धडकून मारायला लागले. आणि बोलता बोलता दादा म्हणले ज्याचा जन्म झाला त्याचं मरण पक्कच असतंय, बसा खाली. चहा रे मधून एक कब्बर. दादा मधून चहा सांगतो, शेजाऱ्याला बसा म्हणतो, पण शेजाऱ्यानं आग्रह धरला, दादा पेपर नीट वाचाव. शेजाऱ्याच्या आग्रहास्तव दादानं नीट चष्मा लावला आणि पेपर वाचायला सुरुवात केला. जळगाव धुळ्याच्या मध्ये एस टी ट्रकचा ॲक्सिडेंट, 37 माणसं ठार. जेवढे मेले तेवढ्याच्या गावाची नावाची यादी आली होती त्या पेपरवर. आणि ती यादी दादानं वाचायला सुरुवात केली आणि 16वा नंबर दादाच्या सख्या जावयाचा निघाला त्या यादीत. आणि दादा आपोआप खुर्ची सहित उलटून पडला. दादा मोठ्या मोठ्यानं दादा कणतो, ए राम्या कुठे जळगाव, कुठे धुळे, अरे मोबाईल लावा ना बाबा. आधी काय म्हणत होता, माणसाचा होता आलाय, माणसं मरतच असतात, ज्याचा जन्म झाला त्याचं मरणच पक्क आहे. आता दादा तुला का कळ लागली? माझ्या शब्दामुळं कळ लागली. फक्त त्याच्यात माझं एक मेलं एवढं कळालंय. तुम्हाला पाया पडतोय मी, रामायणाला काही चगळून खायचं नाही. आपण शहाणे माणसं आहेत. जन्मभर रडतो माणूस फक्त एका शब्दामुळे, माझ्या शब्दामुळे. याला सुद्धा आमच्या ज्ञानोबारायांनी प्रमाण लिहून ठेवलंय. आणि मी 35 वर्षे वारकरी संप्रदायाचं भजन करणारा माणूस आहे, म्हणून हे प्रमाण मला पाठ जुन्या काळात झाले. या देहाचा भरवसा पुत्रानं धरावायसा, माझे माझे म्हणून या बहु दुःखाचा वळसा. बहुत ठकियले मृग जळाची आशा, तृष्णा ही सांडोनिया योगी गेले वनवासा. पर्य दे मदालसा सोहम जुजुरे बाळा. कशामुळं रडतो माणूस? फक्त माझ्या शब्दामुळं रडतो. ज्ञान कशाला म्हणतात सांगितलं तुम्हाला, माया कशाला म्हणतात ती सांगितलं. नंबर 3, देव आणि जीव याच्यातला भेद कोणता? देव आणि जीव याच्यात भेद पाडणारी मायाच आहे. आणि ते पटवून सांगण्यासाठी अर्ध्या मिनिटाचा दृष्टांत आहे.
आषाढीची दिंडी काढताना पंढरपूरला कोणताही महाराज कोणाच्याही दारात जातो, हो भाऊसाहेब चला ना आमच्या दिंडीमध्ये. भाऊसाहेब म्हणले महाराज आलो असतो तुमच्या दिंडीमध्ये, पण यावर्षी माझ्या 2 म्हशी आल्यात. आणि काय झालं महाराज, यावर्षी माझ्या मंडळीचे टोंगळे गेले. टोंगळे म्हणजे गुडघे, तिकडे विदर्भात गुडघ्याला टोंगळे म्हणतात. आणि काय महाराज, लेकरायचे 2 डबे नातरुंड शाळेमध्ये घेऊन जावं लागतं. हे लेकरायचे डबे, नातरुंड, म्हशीचं दूध, मंडळीचे टोंगळे, ही माया जीवाला देवाकड जाऊ देत नाही. देव आणि जीव याच्यात भेद पाडणारी मायाच आहे. चला पुढं. वैराग्य कशाला म्हणतात? कशाला म्हणतात वैराग्य? वस्तू प्राप्त असून वस्तूचा त्याग, याला म्हणतात वैराग्य. 200 एकर शेती, एकुलता एक 22 वर्षाचा मुलगा, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बापाचं नाव आहे. बापाला फॉर्च्युनर गाडी, मुलाला फॉर्च्युनर गाडी, हे वैभव श्रीमंती आहे मोठी. पण 22 वर्षाच्या मुलानं बापाला सांगितले, बाबा तुम्हाला माझी विनंती आहे, मला लग्न करायचं नाही. एवढं वैभव असून मुलगा म्हणतो, बाबा मला लग्न करायचं नाही, मला स्वामी विवेकानंदासारखं, ज्ञानोबारायासारखं जीवन जगायचे. याला म्हणतात त्याग आणि याला म्हणतात वैराग्य. याला वैराग्य म्हणतात. आणि हे पटत नसेल तर एक 2च मिनिटाचा दृष्टांत आहे जगद्गुरु तुकोबारायाचा. इंद्रायणीच्या काठावर दगडाच्या बालीवर बसून रोज जगद्गुरु तुकोबाराया भजन करायचे. पण आज मात्र छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या दगडावर येऊन तुकाराम महाराज भजन करीत होते, त्या दगडावर सोन्याच्या मोहरा एका थैलीमध्ये भरल्या आणि त्या दगडावर सोन्याच्या मोहराने भरलेली थैली नेऊन ठेवली छत्रपती शिवाजी महाराजांनी. महाराजांची एकच इच्छा होती की माझ्या जगद्गुरु तुकोबारायाच्या घरी खूप मोठी गरिबी आहे, एवढं धन घेऊन जातील. 100 फुटावर उंच झाडावर दाट पाल्याच्या झुपक्यामध्ये हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे, भारतामध्येच नाही तर जगामध्ये 1 नंबरचे राजे होऊन गेले छत्रपती शिवाजी महाराज. जगामध्ये 3च राजे झाले. कृष्णम वंदे जगद्गुरु, भगवान श्रीकृष्ण एक राजा, आणि 2 नंबरचा राजा छत्रपती शिवाजी महाराज, आणि 3 नंबरचा राजा चाणक्य. 3च राजे झाले. दगडावर सोन्याच्या मोहरांनी भरलेली थैली ठेवली, उंच झाडावर जाऊन बसले छत्रपती शिवाजी महाराज, आणि विना घेऊन तुकोबाराया तिथं आले. रोज भजन करायचे त्या दगडावर बसून. पण त्या सोन्याच्या मोहरा पाहिल्या आणि गरकून तुकोबारायांनी पाठ फिरवली. 50 फुटावर जाऊन इंद्रायणीच्या काठावर भजन सुरू केलं तुकोबारायांनी. महाराज क्रांती घडली. दगडातून आवाज आला, दगडातून, ओ तुकोबाराया, का माझा आविष्कार केला? रोज माझ्यावर बसून तुम्ही भजन करत होता. दगड रडतोय, दगड. माझ्याकडे लक्ष आहे तुमचं. दगड रडत होता. तुकाराम महाराजांनी सांगितलं, दगडाच्या बाली लागे, धनाची अभिलाषा आहे तुला, धनानं विटाळलीस तू. आणि जर तुला वाटत असेल माझ्या मांडीवर बसून तुकोबारायांनी भजन करावं, तर इंद्रायणीमध्ये जाऊन स्नान करून ये. दगड होता निर्जीव, पण क्रांती घडली महाराज महाराष्ट्रामध्ये. गणगळत गणगळत तो दगड इंद्रायणीमध्ये स्नान करतो आणि वापस येऊन जागेवर थांबतो. आणि मग तुकोबारायांनी जाऊन त्याच्यावर जाऊन बसून भजन केलं. एक तुम्ही खरं सांगा, आमच्यासारख्या महाराजानं सोन्याची थैली सोडली असती का? सोडली असती सोन्याची थैली? अजून एक इतिहासामध्ये घडलेला दृष्टांत आहे.
आदरणीय भाऊंचा दृष्टांत आहे. नगर जिल्ह्यामध्ये पाथर्डीला त्या काळामध्ये भारताचा पंतप्रधान इंदिरा गांधी आल्या होत्या आणि त्या स्टेजवर भाऊ होते. लेक्चर देणाऱ्यांनी लेक्चर दिलं की आता भारताचा पंतप्रधान इंदिराबाई गहिनीनाथ गडकर संत श्रेष्ठ वामन भाऊ महाराज यांचा हार घालून सत्कार करतील. इंदिरा गांधी हार घेऊन उठल्या. त्यावेळेला भाऊनं हात जोडले. बाई, माईच्या शरीरातून बाहेर आलो एवढाच या शरीराला बाईचा स्पर्श आहे, तिथून पुढे बाईचा स्पर्श नाही या शरीराला. आणि म्हातारपणी तुझा हार कशाला घालून घेऊ? भारताचा पंतप्रधान त्याचा हार संत श्रेष्ठ वामन भाऊने स्वीकारला नाही. माझ्यासारख्या महाराजांनी मनानं हारात मुंडकं खुपशील असतास. पंतप्रधानाचा हार कोण सोडील? मी हे कशाबद्दल सांगतोय तुम्हाला. याला म्हणतात त्याग आणि वैराग्य. याला वैराग्य म्हणतात. आणि इकडे लक्ष द्या, त्याग वेगळा आणि वैताग वेगळा. वयाच्या 65 वर्षापर्यंत अख्ख्या महाराष्ट्रात फिरला पण एका मुलीनं पसंत केला नाही. आणि मग 66व्या वर्षी लोकमतला बातमी छापतो, इथून पुढे पठ्ठ्या ब्रह्मचारी राहणार. पोरगी कुणी देत नाही हे छापायला काय तुला रोग उठला का? हा त्याग आहे का वैताग आहे? याला म्हणायचं वैताग. त्याग वेगळा, वैताग वेगळा. चला, एक प्रश्न सोडायचा राहिला. तुमची भक्ती करत असताना तुमचा भक्त ओळखायचा कसा? लक्ष्मणाने विचारले. रामाने सांगितलं, हे लखन, माझं कथा कीर्तन करत असताना ज्याचं हृदय भरून येतं, ज्याचे डोळे पाण्याने पाझरतात, तो या जगातला माझा निक्का भक्त आहे. ज्ञान कशाला म्हणतात? माया कशाला म्हणतात? देव आणि जीव याच्यातला भेद कोणता? वैराग्य कशाला म्हणतात? तुमची भक्ती करणारा भक्त ओळखायचा कसा? या 5 प्रश्नाचे रामाने लक्ष्मणाला उत्तरं दिले. याला रामायणातली लक्ष्मण गीता म्हणतात. असे काही दिवस गेले आणि एक दिवशी तुम्हाला इथून चित्र दाखवतो मी. पर्णकुटीच्या दारामध्ये इकडं तोंड करून रामन सीता बसले होते. इकडं लक्ष द्या. आणि 100 फुटावर लक्ष्मणजी बाणाला धार लावित होते. शांत वातावरण होतं पंचवटीमध्ये. आणि तिथं रावणाची बहीण शूर्पणखा, खरं तर तिचा नवरा मेलेला होता, ती विधवा होती, पण टिकली लावून येते शूर्पणखा. रावणाच्या बहिणीचं नाव शूर्पणखा नाव आहे. शूर्पणखा नाव तिला का पडलं? तिचे नख सुपासारखे होते. सूप कळतं का तुम्हाला? सूप तर शिकलेल्या बाईला सूपच कळत नाही. काय हुंबलीचा वाट आहे बा. ए मावशी, सूप कळतं ना? सुपासारखे नख होते त्या बाईचे, म्हणून तिचं नाव आहे शूर्पणखा. रावणाची बहीण होती, विधवा होती, विधवा. पण रामाला फसवायला पंचवटीच्या ठिकाणी मेकअप करून येते. मेकअप सुंदरपैकी फेरन लवली, पाऊंड्स पावडर, फोटाला लाली लावती आणि अंगावरचे अलंकार तिचे आमच्या निळोबारायाची गवळण आहे पहा. पुतळ्या डोरलं सकळ्या पैंजण कमरेला कमरपटा. पुतळ्या डोरलं सकळ्या पैंजण कमरेला कमरपटा. नाकात नथ घालोनी सगळा थाट माट करुणी, सगळा थाट माट करुणी. नेसले ग चालू पैठणीचा, 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 नेसले ग चालू पैठणीचा.
कमरपटा नाकात नथ घालोनी सारा थाटमाट करुनी सारा थाटमाट करुनी नेसले ग चालू पैठणीचा नेसले ग चालू पैठणीचा चालू पैठणचा नेसल रे चालू पैठणचा ऐसी झाली माझी अवकाळा ऐसी झाली माझी अवकळा संतावीला वितोनिया नाव ठेवू नका कुणी ग बाई मला नाव ठेवू नका कुणी नाव ठेवू नका कुणी ग बाई मला नाव ठेवू नका कुणी पुतळा डोरलं सगळा पैंजण कमरेला कमरपटा नाकात नथ घालून सगळा ताट माट करुणी सगळा ताट माट करुणी नेसले ग चालू पैठणीचा नेसले ग चालू पैठणीचा नेसले ग चालू पैठणीचा नेसल ग चालू पैठणचा नेसल ग चालू पैठणचा नेसल ग चालू पैठणचा निळोबारायाची गवळण नाही ती शूर्पणखा रावणाची बहीण कशी सजून आली पुतळ्या डोरलं साकळ्या पैंजण कमरेला कंबरपटा नाकात नथ घालोनी सारा थाटमाट करुनी सारा थाटमाट करुनी नेसले गे शालू पैठणचा इकडे लक्ष द्या इकडे लक्ष द्या मेकअप करून आली रावणाची बहीण काय तिचा सुगंध सुटला होता सुगंध 5-10 किलोमीटर धर्मादादा तिचा सुगंध होता कारण त्या काळात त्या जंगलात मी फिरायला गेलो होतो आणि अगदी मार्मिक सांगतो महिला मंडळी लक्ष द्या पर्णकुटीच्या दारात इकडं तोंड करून राम आणि सीता बसलेत आणि ही बाई मेकअप करून तिथं आली डायरेक्ट रामाच्या खांद्यावर हात ठेवला काय धाडीस आहे माहिती सो शबाने इकडं लक्ष द्या अशी रामाच्या खांद्यावर अशी हात देते आता हात लागल्याबरोबर रामानं वर पाहिलं ना धक्का लागल्याबरोबर रामानं असं पाहिलं रामाचं देखणं रूप पाहून पागल झाली ती अहो पागल झाली शूर्पणखा आणि शूर्पणखा रामाला म्हणती ओ तुम्हाला खरं सांगू मी माझ्या बापानं मला सांगितलं हे तायडे जगात फिरून ये आणि जो नवरदेव तुला पटन फक्त त्याचं नाव सांग आणि त्याच्यासोबत तुझं लग्न लावतो अशा असं माझ्या बापानं मला सांगितलंय आणि तुम्हाला खरं सांगू मी लय फिरले बघा मी कोण तू कुठला राजकुमार कोण तू
राजकुमार कोण तू कुठला राजकुमार कोण तू कुठला राजकुमार तू कुठला राजकुमार तू कुठला राजकुमार कोण तू कुठला राजकुमार कोण तू कुठला चाट वाढवा चाट प्रिय भावनी तुला अर्पिला प्रिय भावनी तुला अर्पिला कर माझा स्वीकार कर माझा स्वीकार कोण तू कुठला राजकुमार तू कुठला राजकुमार कोण तू कुठला राजकुमार कुठला राजकुमार कोण तू कोण तू कुठला राजकुमार हो तुम्हाला खरं सांगू मी माझ्या बापानं मला सांगितलंय तायडे जगात फिरून ये आणि जो तरुण मुलगा तुला आवडन त्याचं फक्त नाव सांग त्याच्यासोबत तुझं लग्न करतो. रामाला म्हणती शूर्पणखा इकडं लक्ष द्या. ओ लय फिरले हो मी खूप फिरले पण तुमच्या इतका देखना राजकुमार मला कुठंच दिसला नाही. आणि तुम्हाला खरं सांगू मी तुमच्या इतका देखना राजकुमार मला कुठंच दिसला नाही. आणि बाई माझ्या इतकी सुद्धा देखणी बाई कुठंच नाही. आणि एवढी देखणी जी जोड देवानं निर्माण केली असल ती मला असं वाटतं बाई एकत्रित येण्यासाठीच निर्माण केली असेल. तुमचं गाव कोणतं आहे हो? तुमचं नाव कोणतं आहे? गाव कोणतं आहे? कोण तू कुठला राजकुमार देह भाव मी तुला अर्पिला कर माझा स्वीकार. कोण तू कुठला राजकुमार एवढं बोलून राहिली नाही ती बाई डायरेक्ट रामाला म्हणती करता का माझ्यासोबत लग्न. शूर्पणखा रामाला म्हणती माझ्यासोबत लग्न करता का. महिला मंडळी रामाला म्हणती शूर्पणखा माझ्यासोबत लग्न करता का. रामानं हे वाक्य ऐकल्याबरोबर सीतेकडे पाहिलं मुरक्या मुरक्या हसले. कसं बघितलं आणि कसं हसले माझ्याकडे लक्ष द्या. अशी रामाची मान होती ती अशी फिरविली अशी बसली होती सीता. त्या मानवळून मुरक्या मुरक्या हसण्यामध्ये असा भाव सांगितला की अगे बावळट कुठली माझं लग्न झालंय ना ही काय माझी धर्मपत्नी. एक महत्वाचा मुद्दा महिला मंडळीसाठी येईल महत्वाचा. मावशा डायरेक्ट बाई खांद्यावर हात ठेवतील लग्न करा म्हणती तरी सीतामाईला राग येत नाही. तुम्ही थोडी कल्पना करा तुमच्या घराच्या दारात तुम्ही नवरा बायको समजा घटकावर बसलेले आहेत. धडक एक बाई आली आणि तुमच्या मालकाच्या खांद्यावर हात ठेवला आणि तुमच्या मालकाला ती डायरेक्ट बाई म्हणली करता का माझ्यासोबत लग्न. इमानदारीनं सांगा तुम्ही काय करता. चप्पल घेऊन बाया मागे लागतात. हात ही गार भरली कुठून आलीस ग तू ए पांढर तोंडी.
डायरेक्ट रामाला बाई म्हणते माझ्यासोबत लग्न करता का? तरी सीतामाईला राग येत नाही. याचा अर्थ असा की सीता ओरिजिनल महान पतिव्रता स्त्री आहे. तिचा तिच्या नवऱ्यावर विश्वास आहे की आपला पती असा ढळणारा नाही. असो, रामानं सांगितलं. रामाला एक शब्द शूर्पणखा खोटा बोलली होती. ती म्हणली होती मी कुमारी आहे आणि ती होती विधवा. रामानं डायरेक्ट तिला खोटी भाषा वापरली. तू कुमारी आहेस ना, मग तो बाणाला धार लावतोय तो माझा सक्का भाऊ आहे, तो कुमार आहे. आता तो कुमार होता का? अहो, लक्ष्मणाची बायको आहे ना गावाकडे उर्मिला, लग्न झालंय त्याचं. पण खोट्या माणसाला खोटं बोललं तर पाप लागत नसते. आणि उद्यापासून सुरुवात करून टाका. लबाड माणसासंग लबाड वागलं पाहिजे तर नीट उभा लागतो महाराज, नाही तर ते अंगलट येते. जा माझ्या बंधूकड आणि त्याच्यासोबत लग्न करतो कुमार आहे. आणि निघाली नि शूर्पणखा विशाल भाऊ. थाईयाक 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 थाईयाक. खाली बघून बाणाला धार लावित होतं ते. डायरेक्ट बाई गेली आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि टाणकून उडाली लक्ष्मी. आणि पाहिलं तर मेकअप केलेली बाई. स्वप्नात सुद्धा बायकोचं नाव घेतलं नाही हो, स्वप्नात सुद्धा. आणि हे डायरेक्ट गिराईक अंगावर आले. आणि लक्ष्मणाला बाई म्हणती करता का माझ्यासोबत शादी? लक्ष्मणजी म्हणले बाई तुला डोकं आहे का काही? ते पर्णकुटीच्या दारात बसलेत का ते माझे मालक आहेत, मी त्यांचा नौकर आहे. अगं मी शेतामधून सरपण आणतो, झाडून काढतो, सारून काढतो, कपडे धुतो, भांडे धुतो, स्वयंपाक करतो, त्यांना जीव घालतो. तुला खरं सांगू मी, तू जर त्यांची पत्नी झालीस तर तुमच्या तिघाची मी सेवा करील. आणि तू माझी पत्नी झालीस तर आपल्या दोघाला रोज भांडे घासीत बसावं लागेल. अग येडीस का तू? जरी पहिली लग्नाची असली तर तू आता लव्ह मॅरेज कर. आणि पटलं त्याला निघालं महागारी. थाईया 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 थाईया. अहो गेली रामाला म्हणते शूर्पणखा हो, त्यांनी सांगितलंय तुम्हाला पहिली असली तरी आता नुसते हार घालू. रामानं सांगितलं बावळट आहेस तू, माझा आदेश माझ्या बंधूला पोहोचला नाही म्हणून तो तुझ्यासोबत लग्न करत नाही. जा आता मी माझ्या भावाला कल्पना देतो. लगेच महागारी. थाईयाक थाईयाक थाईयाक. इकडून तिकडून तिकडून इकडं इकडून तिकडून. कामा तुरा नाम भयम न लज्जा. रस्ता सोडलेल्या माणसाला लाजन विज्जत नसती. त्याला साध्या भाषेमध्ये आपण म्हणतो निसुख. निसुख शब्द माहिती आहे तुम्हाला? बिनईडीचा ठोंब्या. मग रामानी लक्ष्मणाला इशारा केला, हिचं नाकन कान कापून घे लखन. लक्ष्मणाने बाण सोडला आणि शूर्पणखाचं नाक आणि कान कापून टाकलं. नककन बिनु बय बिकरारा, नककन बिनु बय बिकरारा. नककन बिनु बय बिकरारा, नककन बिनु बय बिकरारा. जनुत्रवचल बेरु टिकारा, जनुत्रवचल बेरु टिकारा. नाककान बिनु बय बिकरारा. नककन बिनु बय बिकरारा, नककन बिनु बय बिकरारा. नाककान बिनु हो हो. नाक आणि कान कापलं शूर्पणखाचं. आणि शूर्पणखानं तिचं खरं रूप प्रकट केलं. राक्षसीन होती ती. नाकन कान कापल्याबरोबर तिनं खरं रूप प्रकट केलं. डोंगरा एवढी दिसत होती, डोंगरा एवढी. आणि तिचा कलर काळा खप कादळाच्या वडीसारखा होता. इतकी तर गोरी पान होती ती. आणि ग्रंथामध्ये वर्णन केलंय 7 जूनचा पाऊस डोंगराच्या माथ्यावर पडावा. डोंगराच्या माथ्यावरच्या लाल मातीतलं लाल बुंद पाणी कड्याहून पडताना आपल्याला 5 किलोमीटरहून दिसावा. तसं शूर्पणखाच्या नाकातून 10 HP पंप असं रक्त गळत होतं, भाड 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 भाड. आणि मग ती शूर्पणखा
तिला 14,000 मावस भाऊ होते. मावशी तुम्हाला किती मावस भाऊ होती एकीला? माझ्या शूर्पणखाला 14,000 होते. रडत गेली मावस भावाकडे, भैया हळूहळू हळूहळू. खरदूषण म्हणले काय झालं बहीणबाई? शूर्पणखा म्हणली दादा काय झालं म्हणून विचारता, तुम्हाला लाजा वाटत नाही? नाक मेरी काट डाली, कान मेरी कतर डाली. खरदूषण म्हणले ताई तुझे नाकन कान कुणी कापलं? म्हणली पंचवटीच्या ठिकाणी 2 राजकुमार, त्यांनी माझी अशी दशा केली. खरदूषण म्हणले तिथं कशाला गेलती तू? कशाला गेलती का तिथं? शूर्पणखा खरं बोलत नाही, खोटं सांगत नाही. भैया मैं प्यासी थी, पाणी ग्रहण करने को गई थी. या शब्दाचे अर्थ 2 होते बरं का. प्यास म्हणजे तहान 2 प्रकारची आहे, पाण्याची आणि विषयाची. पाणी ग्रहण शब्दाचे अर्थ 2 होते. पाणी ग्रहण करणे म्हणजे पिणे आणि पाणी ग्रहण म्हणजे लग्नाचा प्रस्ताव. भैया मैं प्यासी थी, पाणी ग्रहण करने को गई थी. खरं बोलत नाही, खोटं बोलत नाही. खरदूषण म्हणले ताई दाखविती का ते राजकुमार आम्हाला? हो दाखवते. 14,000 खरदूषण आणि पुढच्या कडीला नाचत चलती कोण? शूर्पणखा. खरदूषण पंचवटीच्या ठिकाणी शूर्पणखा. माझ्याकडे लक्ष द्या, इकडं थोडं माग सारखा म्हणजे दिसन तुम्हाला. मी माग सारखा थोडं सरा माग थोडं हांगे असता. या इकडे 14,000 भावायला घेऊन चालली ही शूर्पणखा. राम लक्ष्मणाला मारण्यासाठी चालली 14,000 भाऊ घेऊन. पण मला एका प्रश्नाचं उत्तर द्या तुम्ही. नाक कापलेलं गिराईक पुढच्या कडीला म्हणल्यावर विजय मिळेल? लंगडा रे देव कपायाने लंगडा, असा कसा देवाचा देव बैठकला. लंगडा रे देव कपायाने लंगडा, हो हो देवाचा देव बैठकला. गवळ्या घरी जातो दही दूध खातो, गवळ्या घरी जातो दही दूध खातो, गवळ्या घरी जातो दही दूध खातो, गवळ्या घरी जातो दही दूध खातो. घरी तो दह्या दुधाचा रबडा, असा कसा देवाचा देव बैठकला, असा कसा देवाचा देव बैठकला. लंगडा रे देव कपायाने लंगडा, लंगडा रे देव कपायाने लंगडा, असा कसा देवाचा देव बैठकला, असा कसा देवाचा देव बैठकला, असा कसा देवाचा देव बैठकला. चालूच राहू द्या, चालूच राहू द्या, थोडं थोडं. पंचवटीच्या ठिकाणी एकीकडून राम आणि लक्ष्मण आणि एकीकडून 14,000 खरदूषण. तुम्ही हे चित्र डोळ्यासमोर आणा. 14,000 खरदूषणाच्या हातामध्ये शस्त्रास्त्र आहे. राम आणि लक्ष्मण दोघा भावाकड बाण धनुष्य आणि पंचवटीच्या ठिकाणी घनघोर लढाई होते. पंचवटीच्या ठिकाणी रक्ताचे पूर वाहत होते. मारो पकडो, अरे मारो पकडो. आणि वेळ कमी असल्यामुळे राम आणि लक्ष्मणांनी 14,000
14,000 खरदूषण 14,000 खरदूषण राम लक्ष्मणाने मारून टाकले. इकडं लक्ष द्या. पण नाक कापलेली बाई मारली नाही बरं रामानं. हा पोस्टमॅन टपाल घेऊन लंकेत जाण्यासाठी तसाच ठेवला आणि टपाल हातात पडलं आणि शूर्पणखा पंचवटीमधून लंकेमध्ये जाऊन पोहोचती. इकडं लक्ष द्या. रामायण ऐकायला बसलो आपण. महाराजाच्या नाकावर नीट नजर पाहिजे. सर्वांगाचे कान करून ऐकलं पाहिजे. संकेत घराचा सत्यानाश व्हायचा असला की संकेत मिळतेच. संकेत रावणाच्या घराला सुरुंग लागायची सुरुवात कशी ते सांगतोय तुम्हाला मी. मध्यरात्रीला नृत्यशाळेमध्ये रावण बाया नाचवीत होता. हातामध्ये दारूची बाटली होती, मांडीवर मंडोदरी होती, एका मांडीवर नाचणारी बाई होती, समोर बाया नाचत होत्या आणि दारात उंबऱ्यावर नाक कापलेली बाई होती. हे संकेत कसे आहेत? हे चांगलं व्हायचे संकेत आहेत का? आणि तिथं वाद्यकाम चाललं होतं हळूहळू. विशाल भाऊ ती नाक कापलेली शूर्पणखा म्हणते, ए रावणा, रावणा, अरे हरी समर्पण केल्याशिवाय जीवनात भक्ती घडत नसते. दान केल्याशिवाय धन वाढत नसते. नालायकाच्या संगतीने ज्ञानी पुरुषाचा सत्यानाश होत असतो. ए रावणा, रावण ऐकत नव्हता. कारण बिघडलेले माणसं सगळं संपस्तोर ऐकतच नसते. काय पाहिजे तुला मलारी? ए रावणा, चांगली नाचणारी बाई असली तर रावण मोठ्यानं हसायचा, दारूचा एक घोट प्यायचा, अधूनमधून 2-4 फुटाने खायचा. ए रावणा, रावण ऐकत नाही. शेवटी वाजविणारी जी बँडवाले लोक होते, शूर्पणखाने त्यांना शिव्या दिल्या. ए मूर्खाओ, बंद करा. मूर्ख कुठले? इथलं चाललं नाही तिथलं सांगतो. शूर्पणखाने तिथं वाजवणाऱ्याला शिव्या दिल्या. वाद्य बंद पडलं आणि मग रावण म्हणतो, कोण आहे? अरे कोण आहे वाद्य बंद करणार? शूर्पणखा म्हणली, ए मुडद्या, मी तुझी बहीण आहे म्हणली. आणि मग रावण म्हणतो, दीदी, ए दीदी, काय झालं ग तुला? तुला दिसत नाही का? डोळे गेले का तुझे? शूर्पणखा म्हणती, नाक मेरी काट डाली, कान मेरी कतर डाली. रावण म्हणतो, दीदी, तुझं नाकन कान कुणी कापलं? पंचवटीच्या ठिकाणी राजकुमार आलेत, त्यांनी माझं नाक कापलं, कान कापलेत. रावण म्हणला, दीदी, त्यांना तो माझं नाव कसं सांगितलं नाहीस? मी रावणाची बहीण आहे म्हणून. ती शूर्पणखा म्हणती, ए मुडद्या, तुझं नाव सांगितलं तिथून पुढंच मोहन नाक कापला, आधी बरं होतं. तुझ्या नावाचा परिणाम आहे म्हणली. आणि मग रावण म्हणतो, दीदी, तो आराम कर, बघतो त्या तपस्वीची. आणि जाता जाता गिन्यान शिकविणारी शूर्पणखा काय म्हणती, हे रावणा, ते राजकुमार आहेत ना 2, त्यांच्यासोबत एक 16 वर्षाची सुंदर मुलगी आहे. जमलं तर आण तुला. ते गाणं काहीतरी, दादा मला एक. हे नाक कापलेलं गिराईक रात्रभर वाचले गीतान, कालचा गोंधळ भरा होता. रावणाला फोडणी देऊन जाती. रावण म्हणतो, दीदी आराम कर. रावण हातामध्ये गदा घेतो, इकडं लक्ष द्या, आणि मारीच मामाच्या झोपडीवर जातो. गदा घेऊन रावण मारीच मामाच्या झोपडीवर जातो. मामा, मला सीता चोरायची, तू हरीण होऊन जा. मामा म्हणला, ए रावणा, 14 वर्षाचा राम होता तवा बिनटोकाचा बाण मला मारला होता, आणि 400 कोस समुद्राच्या अलीकडे येऊन पडलो होतो
त्या काळात. आता तर फुलपावरीचा रामही 40 वर्षाचा. माझा खिसमी गालबाला करीन रावणा, तुझ्या पाया पडतो, पण मला हरीण होऊन लावू नको. रावण म्हणला उठतो का नाही तू, नाही तर गदाच घालीन तुझ्या मस्तकात. रावण गदा घेऊन उठला. लागन विशाल तुला गदा लागेल. खूप महत्वाचं आहे बरं का, इथं खूप महत्वाचं आहे. रावण ज्या वेळेला गदा घेऊन उठला ना, त्यावेळेला मारीच मामा डोकं लावतो. रावणाच्या हातातून मेल्यापेक्षा हरिण होऊन जाऊन रामाच्या हातातून मरू म्हणजे मुक्ती प्राप्त होईल, मुक्त होतो आपण. आणि दुसरा मुद्दा आहे, मारीच मामा विचार करतो की गरिबांनी श्रीमंताच्या नादाला लागायचं नाही. शहाण्या माणसासाठी इकडं डोकं लावा रामायणाकड. शहाण्या माणसाने 9 लोकांच्या सोबत विरोध कधी करायचा नसतो. कोणते 9 लोक तुम्ही बोटावर मोजा, मी पटपट सांगतो. देव, श्रीमंत, मूर्ख, मर्मी, शस्त्री, पत्रकार, नगाद, डॉक्टर आणि स्वयंपाकी. किती झाले? 9 झाले का? 10 कोण म्हणली? देवाच्या सोबत विरोध करायचा नाही. पेरायचं तुमच्या हातात आहे, लुंगा आणायचा त्याच्या हातात आहे. काय झालं, एक माणूस सकाळी उठला आणि देवाला म्हणला, देवा आज दिवसात जेवढी कमाई दिसेल त्याच्यातला 4था हिस्सा तुला. आणि 100 पाऊल गेल्याबरोबर त्याला रुपयाची नोट सापडली. पण 1 रुपयाची नोट हातात आली की बदललं ते. का रे देवा, तुला 4था हिस्सा रुपयातले 4 आणे कबूल केलते, पण देवा तुला जर 4 आणे नाही समजा म्या दिले तर तुझ्या तिजोरीत काय कमी पडेल. बदललं ना ते. पण देव आहे तो. आणि 30 रुपयाची नोट घेऊन किराणा दुकानावर गेलं. दुकानदार, ह्या रुपयाची मला फुटाणी द्या. दुकानदारानं नोट हातामध्ये घेतली आणि सांगितलं, ए तुझी नोट कडीला फाटकी, 4 आणे बटाकाटीने 12 आण्याची फुटाणी दे. दृष्टांत संपल्यानंतर त्याला कळालं की देव दुकानदार झाला. देवाच्या सोबत विरोध करायचा नाही, श्रीमंताच्या सोबत विरोध करायचा नसतो. आपण गरीब माणसं, कुठं धुळीला मिसळून टाकीन आपल्या गरीबाचं घर. श्रीमंताला विरोध करू नका, त्याच्यासारखं बोलत जा. तो म्हणला कनी बैल बी दूध देतो, हो म्हणायचो, पाटील देतो दूध, लय दूध देतो. मूर्खाच्या नादाला लागू नका, इकडं लक्ष द्या. जर तुम्ही मूर्खाच्या नादाला लागलात तर गावातले शहाणे माणसं तुम्हाला काय म्हणतील? काय म्हणतील तुम्हाला? तुम्हाला मूर्खच म्हणतील. मूर्खाच्या नादाला लागायचं नाही. चला पुढं. मर्मी खूप महत्वाचं हे रामायणामध्ये. मर्मी, आपल्या उतरंडीचे गाडगेन कोण्या गाडग्यात काय ठेवले हे ज्याला माहीत आहे त्याच्यासोबत विरोध करायचा नाही. आपलं मर्म ज्याला माहीत आहे त्याच्यासोबत विरोध करायचा नाही. शस्त्री, शस्त्र चालवण्यात जो तरबेज आहे, एखाद्या वेळेस तलवार आपल्यावर फिरवू शकतो तो, त्याच्यासोबत विरोध करायचा नाही. पत्रकाराच्या सोबत विरोध करायचा नाही. उद्याच्याला तुमची उलटी बातमी येणार. नगादाच्या सोबत विरोध करायचा नाही, तुमची जात बदलू शकतो तो. डॉक्टरच्या सोबत विरोध करायचा नाही. बाही सारायची इंजेक्शन घेण्यासाठी, अशी डॉक्टरवर बाही नाही सारायची. स्वयंपाक करणाऱ्याच्या सोबत विरोध करायचा नाही. खाल्ल्या कडीला जळगाव, मधी चिखली, वरच्या कडीला तांदूळवाडी, अशी जरी खिचडी बनविली तरी म्हणायचं बीड जिल्ह्यात वागा खिचडी तोच बनवावास. काय झालं बघा, रात्रीच्या 10 वाजता बाळासाहेब जेवायला आले, वाढायला होती माय. ए वाढायला कोण लागती गडे? ए बोला बोला, लग्न झाले नाही तुमचे? वाढायला कोण लागती? माय वाढायला. आणि इकडं तिकडं बाळू बघतो कापऱ्या कोपऱ्यामध्ये, त्याची बायकोच त्याला दिसाना. गरम झाला बाळू, गरम. पण काय करतो, माय समोर असल्यामुळं बाळूला काही बोलता येईना. पण ताटातली कडी झालती पातळ, आणि त्या कडीचा सांदा सापडला आणि बाळू माईवर भडकाला. का गाय ये, कुणी केली का कडी? मोराच्या डोळ्यातल्या पाण्यासारखी इतकी पातळ कडी कुणी केली कडी? आई म्हणली, बाळू
रोज कडी मी करीत असते बघ, पण आजची कडी तुझ्या पत्नीने केली. बाळासाहेब म्हणले, आई कडी पातळ आहे पण खायला खूप छान आहे बघ. अरे बाळ्या, छान म्हणूनच खा, नाही तर फोडणीला रोगर टाकू शकते ती. स्वयंपाक करणारा सोबत विरोध करायचा नाही. सज्जनानो, हे सगळं डोक्यामध्ये मारीच मामानं आणलं. मारीच मामा हरीण झाले. पंचवटीच्या ठिकाणी चमचम चमचम चमकणारं हरीण सीतामाईनं पाहिलं आणि सीतामाईची इच्छा गेली. महिला मंडळीला माझी हात जोडून प्रार्थना आहे, दुसऱ्या बाईच्या अंगावर सोनं पाहिलं म्हणजे आपण कधी सोन्याची अपेक्षा नाही करायची. जशी आपली गरिबी असल तसा त्याचा भोग भोगत राहायचं. इच्छा ही दुःखाची माय आहे. कुणीही असू द्या. आपल्या शेजाराला 1 एकर शेती विकत निघली, इच्छा झाली, मधी बांध आहे फक्त, शेती 1 एकर विकत घ्यावी लागती. पण 10 लाख रुपयाची शेती आणि तुमच्याजवळ 2 लाख रुपये आहेत. 8 लाखाचं गटार भरायचं कुणी? ऐकू येत नाही काय कडे तुम्हाला? अहो, जन्मभर आपटो आपटो याच्यावर तर माणूस मरतोय. 90 वर्षाचा म्हातारा पण त्याला 20 गुंठे घ्यावाच वाटतंय. भजन कर ना. भजन म्हणलं की तुझ्या तोंडाला तर मूक रोग उडतोय. इच्छा ही दुःखाची माय आहे. रामाची पत्नी सीता हरीण पाहिलं ना आपल्या पतीला, आपल्या मनातली इच्छा प्रकट करून दाखवली. पतिदेव, या हरणाच्या कातड्याची मला कंचुकी असावी अशी माझी इच्छा आहे. आपल्या पत्नीची इच्छा पूर्ण करणं हा पतीचा धर्म आहे. हातामध्ये बाण धनुष्य घेतलं आणि लक्ष्मणाला सांगितलं, लखन, हे राक्षसाचं जंगल आहे, सीतेला एकटीला सोडून कुठं जाऊ नको. मी हरणाला मारून त्याची कातडी घेऊन येतो. हरणाच्या पाठीमागं राम लागले. मायावी हरण होतं ते, डुप्लिकेट. 5 किलोमीटर रामाला घेऊन गेलं ते हरीण आणि तिथं जाऊन थांबलं. आणि मग रामाने बाण मारला, ते हरीण धरणीवर पडलं. हरीण रामाच्या आवाजासारखा आवाज काढतं आणि लक्ष्मणाच्या नावानं ओरडत राहतं, लखन दावड धाव लक्ष्मणा, लखन दावड. तो आवाज सीतामाईने ऐकला आणि सीतामाई लक्ष्मणाला म्हणतात, लखन भैया, तुमचे बंधू धोक्यामध्ये आहेत. लक्ष्मणानं सांगितलं, भाभी, काळ सुद्धा ज्याच्या ताब्यात आहे तो माझा बंधू आहे. माझ्या बंधूला भीती कसली आहे? पण लक्ष्मणजी रामाकडे जात नाही लवकर म्हणून लक्ष्मणावर आपशब्द वापरले सीतामातेने. इकडे लक्ष द्या. लक्ष्मणाला सीता म्हणती, ए लखन, चांगल्या भावनेने तू आमच्यासोबत आला नाहीस. नक्की कैकेयीने तुला अंधारातून पाठवलं असावं की वनवासाच्या काळामध्ये रामाचं काही कमी जास्त झालं तर सीता तुला पत्नी होईन, जा. हे वाईट शब्द वापरले आणि मग ढसा ढसा रडले लक्ष्मणजी. भाभी, भाभी, मी माझ्या आईच्या पायाला हात लावून 3 गोष्टीचा त्याग केला. पत्नीचा त्याग केला, झोपीचा त्याग केला, जेवणाचा त्याग केला. आई, फक्त तुला सांभाळण्यासाठी त्याग केला. एवढे वाईट शब्द वापरलेस ना भाभी तो, याचा परिणाम तुला भोगावा लागेल. हातामध्ये धनुष्य घेतलं, त्या झोपडीला अशी रेष मारली. भाभी, या रेषेच्या बाहेर जाऊ नको, जर गेलीस तर मी जिम्मेदार नाही. रामाकडे निघून जातात लक्ष्मणजी. साधूचं रूप घेऊन येतो त्या जंगलामध्ये लक्ष्मण. साधूचं रूप, भगवे कपडे परिधान करून येतो आणि सीतामाईच्या झोपडीवर येऊन भिक्षा मागतो रावण, लंकेचा राजा. भिक्षान देही माते, मर्दवा तेरा भला करेगा, भिक्षान देही. दारातला तो साधू पाहून
भिक्षा घेऊन येते सीतामाता, पण ती रेष पाहिली सीतामातेने, त्या रेषेमधून अग्नी भडकत होता. जात नाही बाहेर सीता. आणि रेषेच्या बाहेर ठाण मांडून बसतो राजा रावण. कमंडलूतलं पाणी हातामध्ये घेतो आणि सीतामातेला भीती दाखवतो रावण. बोल, हे जल सोडू धरणीवर? हे पाणी जर मी धरणीवर सोडलं तर तुझ्या पतीला इथून ठार करू शकतो मी. आणि जर तुझ्या पतीला जिवंत ठेवायचं असेल तर बाहेर येऊन भिक्षा दे. स्त्रीचं अंतकरण हलका असतंय. भीतीपोटी सीतेचा पाय एक बाहेर पडतो भिक्षा वाढत असताना, आणि रावण तिला पकडतो, खरं रूप प्रकट करतो, रथामध्ये टाकतो, आणि आकाश पंते राजा रावण सीतेला घेऊन निघतो. त्यावेळेला सीता विलाप करते. ठव पोळून रडते सीता, धाव रघुनाथा भेटे आता. ठव पोळून रडते सीता, धाव रघुनाथा भेटे आता. धाव फोडून रडते सीता, धाव रघुनाथा भेट दे आता. धाव फोडून रडते सीता, धाव रघुनाथा भेट दे आता. कैकेयीच्या वचनासाठी रामदाळीले वनासी. कैकेयीच्या वचनासाठी रामधारी वनासी. लक्ष्मणाला मारी हटा, धाव रघुनाथा भेट दे आता. धाव पोळून रडते सीता, धाव रघुनाथा भेट दे आता. धाव फोडून रडते सीता, धाव रघुनाथा भेट दे आता. धाव फोडून रडते सीता, धाव रघुनाथा भेट दे आता. गोसायाचे रूप धरोनी गेला सीतेला घेऊनी. गोसायाचे रूप धरोनी गेला सीतेला घेऊनी. जटायू माझा प्राण सखा, धाव रघुनाथा भेट दे आता. धाव पोळून रडते सीता, धाव रघुनाथा भेट दे आता. धाव फोडून रडते सीता, धाव रघुनाथा भेट दे आता. धाव फोडून रडते सीता, धाव रघुनाथा भेट दे आता. आकाश पण ते सीतेला राजा रावण चोरून घेऊन जातोय. इकडे लक्ष द्या. रावणाचा रथ पहिल्यांदा अडवला कुणी? कुणी अडवला? पक्ष्यांनी अडवला. पक्ष्यांनी, माणसांनी नाही.
दुसऱ्याचं भांडण लागल्यावर माणसाला मजा वाटते, दुसऱ्याचं भांडण लागल्यावर माणसाला आनंद वाटतोय. त्याच्यातली माणसं आपण. रावणाचा रथ सीतेला घेऊन जाताना असताना पहिल्यांदा पक्ष्याने अडवला. बसा. ए रावणा, महान पतिव्रता स्त्री आहे. ही पतिव्रता स्त्री जर तुझ्या नगरीमध्ये घेऊन जाशील ना तर दिवा लावायला तुझ्या वंशात माणूस जगणार नाही, लक्षात ठेव. आणि एवढंच नाही, पक्ष्याने रावणावर झडप मारली. रावणाच्या डोक्याचे केस चोचीमध्ये पकडले जटायू पक्ष्याने आणि हिंजाडा मारल्याबरोबर रथासहित रावण धरणीवर पडला. पण महाराज, तो रावण होता मुठीमध्ये पक्ष धरला आणि मुठीत पक्ष रावणाच्या आणि वरून दम देतो राजा रावण. बोल, तुझं मरण कशात आहे? राहू द्या, राहू द्या. अहो, मुठीत पक्षी नो दाबला तरी मरतोय ना त्यो. मला महत्वाचं मर्म तुम्हाला कळलं पाहिजे. रावणाच्या मुठीमध्ये पक्षी आहे, दाबला तरी मरतोय, पण रावण वरून विचारतोय तुझं मरण कशात आहे. मला याच्यातून एक सांगायचंय. पक्षी रावणाला म्हणतो माझं मरण पंखात आहे, खोटं नाही बोलत. रावणाच्या मुठीत मरण होतं तरी खोटं बोलत नाही. याचा अर्थ असा आहे की मरायची पाळी आलं तरी खोटं बोलू नये माणसानी. हो, सत्य परेशान करता है लेकिन पराजित नाही. खोटं बोलू नका. खोटं बोलून पोळी भाजायचा प्रयत्न करतोय आपण, पण 1000 पट फेडावा लागेल, लक्षात ठेवा. आपण भाऊच्या दारात बसलो, आज संकल्प सोडा. मरायची पाळी आली तरी खोटं कधी वागू नका, खोटं बोलू नका. रावणा, माझं मरण पंखात आहे. तुझं कशात मरण आहे? रावण 10 थोबाडाचा खोटं बोलला. माझं मरण म्हणला डाव्या पायाच्या अंगठ्यात आहे. खोटं बोलला रावण. पक्षी खरं बोलतो आणि रावण खोटं बोलतो. किरपान नावाचं शस्त्र काढलं आणि जटायू पक्षाचे पंख छाटले रावणानं आणि फेकून दिला पक्षी तो एका गटारामध्ये. रक्ताच्या चिलकांड्या लागल्या. त्या पक्षाकडे पाहून लाल कलरचं रक्त पाहून सीता माता ढोरासारखी रडत होती. आकाशपंते राजा रावण सीतेला लंकेच्या दिशेने घेऊन निघाला. वृषमुख पर्वतावर 5 वानर बसून होते. नळ, नीळ, जांबिवंत, सुग्रीव आणि हनुमंत. त्यांना पाहून सीतामाईने अंगावरचे अलंकार काढले, त्याची गाठोडी बांधली, त्या डोंगरावर सोडून दिली. रावण सीतेला लंकेमध्ये घेऊन जातो. अशोकाच्या झाडाखाली सीतेला नेऊन ठेवलं जातंय. राक्षसनीचा पहारा ठेवला जातो. मुख्य राखणदारी बिभीषणाची माळकरी मुलगी होती त्रिजटा नावाची, ती सीतेला राखण ठेवली आणि सिंहासनावर जाऊन विजयी मुद्रेने रावण मांडी थापडतो. बाई चोरून आणली, त्याचा अभिमान राजा रावणाला होतो. चला आता पाठीमागून आपल्याला रामायण सुरू करायचे. सीता चोरीला गेली. सगळेजण मस्तपैकी थोडंसं भजन करा. राजा राम 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 सीता राम राम राम. 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 वाह वाह. राजा राम 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 सीता राम राम राम.
राजा राम 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 सीता राम राम राम. वारे वा मावल्या. राजा राम 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 सीता राम राम राम. राजा राम 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 सीता राम राम राम. राजा राम 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 सीता राम राम राम. वा वा. राजा राम 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 सीता राम राम राम. राजा राम 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 सीता राम राम राम. वारे वा फुल सांगली. राजा राम राम राम